नमस्कार। सर्वात प्रथम व्हिडिओ लाईक करणं, ते शेअर करणं, वेगवेगळे प्रश्न विचारणं, यामुळे ही जी इंटरॅक्शन होते ती खरंच खूप आवडते। थँक्यू सो मच ऑल व्ह्यूअर्स। काल एक प्रश्न आलेला आहे की ऑनलाईन डिवोर्स होतो का, ऑनलाईन घटस्फोट? तर सर्वात प्रथम याचं उत्तर द्यायचं तर अजिबात नाही। आपल्याला लॉकडाऊनमध्ये सवय झालेली आहे ऑनलाईन काम करण्याची, म्हणजे घरात असो किंवा कुठेही असो, कॉफी शॉपमध्ये बसलेलं असो, आपल्याला आपला लॅपटॉप घेऊन ते ऑनलाईन काम करता येतं ऑफिसचं। तर आपण त्या अजूनही मनस्थितीतून कुठेतरी बाहेर पडलेलो नाही आहे, कारण कोर्टामध्ये लोकांचं असं म्हणणं असतं की आम्हाला वेळ घालवायचा नाही आहे, आम्हाला प्रेझेंटी आमची लावायची नाही आहे, आम्हाला ऑफिसला सुट्टी घ्यायची नाही आहे किंवा त्या वातावरणात यायचं नाही आहे। जर ऑनलाईन डिवोर्स पॉसिबल झाला तर तसं होतं का? परंतु असा कुठलाही प्रकार कायद्यामध्ये अस्तित्वात नाही। तुम्हाला तुमचा प्रेझेन्स हा कोर्टामध्ये आणावाच लागतो। तिथे काही शपथ घेऊन त्या ज्या प्रोसेस आहेत त्या कोर्टामध्ये उभं राहून कराव्याच लागतात। एक दिवसाचा जरी ॲब्सेन्स असेल तरीही ऑन बिहाफ ऑफ यू जो तुमचा ॲडव्होकेट आहे त्याला देखील हजर राहावं लागतं, कारण केस तुमची आहे, ॲडव्होकेटची नाही। त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा। कोणाच्याही ऑफिसला गेलात किंवा कोणी ॲडव्होकेटनी असं सांगितलं की ह्या डॉक्युमेंटेशनवर फक्त सह्या करा, तुमचा डायव्होर्स झालेला आहे, तर अशा कुठल्याही कागदांवर सह्या करू नका आणि या फसवणुकीला अजिबात बळी पडू नका। ऑनलाईन डिवोर्स ही गोष्ट अजिबात अस्तित्वात नाही। तुम्हाला कोर्ट प्रोसेसला तोंड हे द्यावंच लागतं। त्यामुळे लक्षात ठेवा आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा। तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट्स बॉक्समध्ये जरूर लिहा, जेणेकरून आपल्याला अशी छान इंटरॅक्शन करता येईल। थँक्यू, हॅव अ गुड डे।